काय मग बनवायचा ना मसाला पाव। यासाठी लागणार आहे पाव, बटर, कांदा, टोमॅटो, चीज, मटार, आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर। सर्वात आधी आपण हिरवी मिरची, आलं आणि लसूण हे तिन्ही जरा जाडसर मिक्सरला वाटून घेऊयात। आता आपण करून घेऊयात मसाला पावाची भाजी। भाजीसाठी पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून कांदा मी परतून घेतला आहे। त्यानंतर टाकायचे आहेत हिरवे मटार। जर हिरवे मटार अवेलेबल असतील तर ते टाका किंवा मग फ्रोझन टाकले तरी चालेल। मटाराने याला मस्त अशी चव येते। त्यानंतर आपण टाकून घेणार आहोत टोमॅटो आणि सर्व भाज्या छानपैकी आपण परतून घेऊयात। भाजी चपातीचा कंटाळा आला की नाही, सुट्टी दिवशी मस्त असा भाज्याने भरलेला हा मसाला पाव ट्राय करायला काहीच हरकत नाही। त्यानंतर आपण टाकणार आहोत हिरवी मिरची, अद्रक आणि लसूण यांचं जाडसर वाटलेलं वाटण। आता हे छान परतून घेऊयात। एकदा हा खाल्ला की सारखा खावासा वाटणार, यात काही शंका नाही। आता हे आलं लसूण टाकल्यानंतर आपल्याला 2 मिनिटं हे परतून घ्यायचे आहे आणि त्यानंतर यात टाकायचं आहे चीज सगळ्यात शेवटी टाकणार आहोत, कारण पावाबरोबर भाजताना चीज मेल्ट होणार नाही आणि चीज मेल्ट झाल्याशिवाय हे खाण्यात मजा नाही। आता चीज टाकून अगदी 2 मिनिटं आपण ह्याला ठेवणार आहोत आणि लगेच गॅस करायचा आहे बंद। चीज मेल्ट झालं की आपली भाजी झाली तयार। असा मस्त मसाला पाव बनवूया की घरच्यांनी सारखी याची फरमाईश केली पाहिजे। आता हे मी बनपाव घेतले आहे। बनपावामुळे एकदम मसाला पाव टेस्टी होतात। आता हे मधोमध कापून घेऊन यांना आपण आता भाजून घेऊयात। इथे पॅन मी गरम करून घेतले आहे। मी आता हे पाव बटरवर भाजणार आहे। तुम्ही तेल, तूप कशावरही आवडीनुसार भाजून घेऊ शकता। आधीच भाजून घेतल्यामुळं याला छान टेस्ट येते। तिला आपण हे पाव फक्त आतल्या बाजून भाजून घेणार आहोत, कारण भाजी टाकल्यानंतर आपण हे बाहेरच्या साईडने भाजणार आहोत। आता हे पाव मस्तपैकी खरपूस भाजून झाले आहेत। आता आपण यावर टाकूयात टोमॅटो सॉस। आता एका पावावर आपण टोमॅटो सॉस टाकून घेणार आहोत। तुम्ही केचप आवडत असेल तर केचप टाकलं तरी चालेल। हे आता छान घेऊयात पसरून आणि त्यानंतर दुसऱ्या भागावर आपण टाकणार आहोत भाजी। सॉस किंवा केचप यामुळं मस्त अशी आंबट गोड चव येते आणि त्यामुळं अगदी भन्नाट टेस्टी असा मसाला पाव तयार होतो। आता भाजीतलं चीज मस्त असं मेल्ट झालंय। आता ही भाजी आपण टाकून घेऊयात पावावर। सर्व बाजूने छान पावावर ही भाजी टाकून घ्यायची आहे आणि पसरून घ्यायची आहे। आता भाजी छानपैकी पसरून झाली आहे। आता हे पाव एकावर एक ठेवून दोन्ही बाजूने अगदी थोडेसे 2 मिनिटासाठी आपण गरम करून घेऊयात आणि तयार झाला आपला मस्त मुंबई स्ट्रीट स्टाईल मसाला पाव। आणि वर्ण भुरभुरायची आहे कोथिंबीर। सॉस बरोबर खा, चटणी बरोबर खा, याला तशी कशाचीच गरज नाही। अगदी भन्नाट आणि टेस्टी लागतो। व्हिडिओ आवडला लाईक करा, कमेंट करा आणि लक्षात आहे ना, सुगरण मी तुम्हाला करणारच।